युवकचे अध्यक्ष सन्माननीय मेहबूबभाई शेख, त्याचप्रकारे विद्यार्थीचे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय सुनीलजी गव्हाणे, प्रदेशचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, आदरणीय अशोकजी बाबर, आदरणीय शौकतभाई कांबोळी, आपले सर्वांचे पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉक्टर अनिलजी आठरे, आमच्या पक्षाच्या महिलाच्या अध्यक्ष नंदिताई गायकवाड, उपस्थित असलेल्या महिलाच्या जिल्हाध्यक्ष राजळेताई, फारुखबाई अंग्रेज, काकडे सर, त्याचप्रकारे उपस्थित असलेले आदरणीय अनेक जण या ठिकाणी उपस्थित आहेत, कार्याध्यक्ष नामदेवजी पवार असतील, उपस्थित आमचे मुख्य सर संजयजी गारुकर, नितीन खंडागळे, रोहनजी शेलार, आता बरेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. मला माफ करतील कारण पूर्ण दिवसभरामध्ये 3 मतदारसंघ सर्व नेते मंडळींना ही यात्रा संपन्न करायची आहे आणि सर्व नियमांमध्ये आपल्याला ही शिवस्वराज्य यात्रा संपन्न करण्यासाठी आपल्याकडे वेळ कमी आहे. त्याच्यामुळे मला माफ करतील, कुणाचंही नाव राहून गेलं असतं. आणि माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील शहराच्या सर्व पदाधिकारी जे या ठिकाणी प्रवेश करणार आहेत त्यांचं या भाषणाद्वारे स्वागत करतो. उपस्थित आमच्या सर्व महिला पदाधिकारी, माता भगिनी, आमचे सर्व तरुण मित्र, अल्पसंख्याक विभागाचे सर्वच आमचे मुस्लिम बांधव असतील, जैन समाजातील सगळे सर्व बांधव असतील, लोकसभा असू द्या नाही तर आपली नगर दक्षिणची असू द्या, निलेश लंके साहेबांनी तर कशा पद्धतीने रेकॉर्ड केला हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे. आणि सर्व मायबाप जनता जी आहे नगर दक्षिणेची, याच्याशिवाय हे मित्रांनो शक्य झालं नसतं. निश्चित प्रकारे लोक कंटाळलेले होते, अनेक असे मुद्दे होते की महागाई होती, त्या ठिकाणी बेरोजगारीचा विषय होता, महिलांचे प्रश्न होते, राज्यभरामध्ये वाढती गुन्हेगारीचे विषय होते. याच्यामध्ये हे महायुतीचं ढोंगी सरकार हे अपयशी ठरलं आणि फोडाफोडीचं चुकीचं राजकारण सर्वसामान्य जनतेला पटलेलं नाही. त्याच्यामुळं आपल्या सर्वाधिक जागा लोकसभेमध्ये निवडून आल्या. मित्रांनो, या ठिकाणी मला ही शिवस्वराज्य यात्रा ज्या वेळेस आपल्या नगर शहरामध्ये आज संपन्न होत आहे, याद्वारे मला साहेबांना सांगायचंय की गेल्या 50 वर्षापासून 1974 सालापासून माझे चुलते आदरणीय दादाभाऊ कळमकर साहेब हे एकनिष्ठपणे आदरणीय पवार साहेबांच्या आशीर्वादाने या नगर शहरामध्ये, नगर जिल्ह्यामध्ये यांनी राजकीय आणि सामाजिक कार्य या ठिकाणी चालू ठेवले. जनतेचा आशीर्वाद या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मिळाला आणि त्यांचाच वारसा आज माझ्यावर, ती खांद्यावर माझी जबाबदारी आहे. या सर्व प्रवासामध्ये अनेक अडथळे आले. खालच्या पातळीचं हीन राजकारण काही मंडळींकडून करण्यात आलं. या खालच्या राजकारणाला आम्ही त्या ठिकाणी थारा दिली नाही आणि भीक देखील घातलेली नाही. उपस्थितीमध्ये मी ह्याच पटांगणामध्ये प्रवेश केला, परंतु उपस्थित बंधू आणि भगिनींना आपल्याला माहित आहे की त्याचे कारण काय होते. आमच्यातून पद्धतीने करायचं ते राजकारण सोडून यांनी खालच्या पातळीचं राजकारण केलं. आज नगर शहरामध्ये कितीतरी असे प्रश्न आहेत ज्या जनतेला भेडसावत आहेत. नगर शहराची जनता साहेब त्रस्त झालेली आहे, वैतागलेली आहे. याचे कारण आपल्याला माहित आहे. मागच्या निवडणुकीमध्ये आणि त्याच्या माग जर बघितलं, जवळजवळ 12-13 वर्षामध्ये यांच्या घरामध्ये आदरणीय पवार साहेबांनी यांच्या घरामध्ये 4 आमदारकी दिली. गेल्या 15 वर्षापासून नगर शहराचा कुठला असा विकास केला, माझ्या इथं समोर बसलेल्या कुठल्याही माझ्या तरुण मित्रांनी सांगावं, ज्येष्ठांनी सांगावं किंवा आमच्या महिला माता भगिनी सांगावं की असं ठोस विकास काम, ज्या विकास कामातून या नगर शहराचं भलं झालंय, आमच्या तरुण पोरांचं भलं झालंय, त्यांना रोजगार उपलब्ध झालाय, आमच्या महिला भगिनींना त्या ठिकाणी काम मिळालंय, संरक्षण मिळालंय, किंवा आमच्या ज्येष्ठ नागरिकांना त्या ठिकाणी मोकळं फिरता येईल, त्यांना खड्ड्यातून जाता येणार नाही, अशा पद्धतीचे मूलभूत कामं, दर्जेदार कामं काय केलेली आहेत. उलट हे शहर भकास करण्याचं काम, या विद्रुपी करण्याचं काम ह्या मंडळींकडून केलं जातं. साहेब, सातत्याने या ठिकाणी आम्ही संघर्ष करतोय. ज्या वेळेस हे लोक
आपल्या पक्षामध्ये फोडाफोडीचं राजकारण झालं, वर्षे नेते त्या ठिकाणी मोठे आहेत, मी त्यांच्याबद्दल बोलणार नाही साहेब, परंतु अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाल्यानंतर आमच्या नगर शहरामध्ये सुद्धा ही परिस्थिती निर्माण झाली होती. गद्दारीचे काय उदाहरणं आहेत हे आदरणीय उद्धव साहेबांनी सुद्धा अनेक व्यासपीठावर सांगितलेत आणि आदरणीय पवार साहेबांच्या सर्व नेते मंडळींनी सांगितले. ही गद्दारी इकडे सुद्धा झाली, ही बेईमानी या नगर शहरामध्ये सुद्धा झाली. कधी भाजप पक्षासोबत जायचं आणि महानगरपालिकेवर झेंडा फडकवायचा, कधी सगळ्या लोकांना त्या ठिकाणी विश्वासघात करायचा आणि सांगायचं की आम्ही एवढे विकास कामं आणले, एवढे निधी आणला. तुम्हाला जर निधी आणायचा होता तर 2014 सालीच या नगर शहराच्या जनतेने तुम्हाला निवडून दिलं. पवार साहेब तुमच्या मागे भक्कमपणे उभे होते, जयंत पाटील साहेबांसारखे नेते होते, सुप्रिया ताईंसारखे नेते होते. तुम्हाला त्यावेळेस हा निधी आणता आला का नाही हा प्रश्न आहे. तिकडं पारनेर मतदारसंघामध्ये निलेश लंके साहेबांचं उदाहरण आहे. का 20 लाख लोकांनी त्यांना निवडून दिलं? प्रचाराचा मुद्दाच लोकांनी जनतेने यांची निवडणूक हातात घेतली होती. 700 कोटीचे काम पारनेर मतदारसंघामध्ये केले. त्या विश्वासानं लंके साहेब व्यासपीठावर थांबायचे उभे आणि सांगायचे माझ्याकडून काय कमी झालं ते सांगा. जनतेला समोरून आवाज यायचा, साहेब आम्हाला खासदार म्हणून तुम्हीच पाहिजे, विकास कामं सुद्धा केलेले आहेत, संपर्क सुद्धा आहे आणि सगळं काही आहे. अशीच गोष्ट मित्रांनो डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांची आहे. संसद रत्न त्यांना ज्यावेळेस मिळतं त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये आपल्या महाराष्ट्राचं आपल्या पक्षाचं नाव आपल्याला अभिमान वाटावं अशा प्रकारचं भाषण संसदेत डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेबांचं होतं. आणि म्हणून असे नेते मंडळी या ठिकाणी असताना ज्या वेळेस फोडाफोडीचं राजकारण झालं, पडझड झाली, आम्हाला काही फरक पडला नाही. अहो सगळे नगरसेवक केले, या पक्षाची शहराची सर्व संघटना केली,